16 सोमवाराच्याच व्रतामध्ये सांगितलेलं स्वतः भगवतीने हे व्रत केलेलं आहे. आता भगवती म्हणजे पार्वती मातेने. 16 सोमवाराचं व्रत प्रचंड व्यवस्थित शिस्तबद्ध व्रत आहे आणि ह्याचं वर्णन शिवपुराणात पण आहे नेमकं. आणि भरपूर कमी जणांना हे माहिती आहे मंदिर. ह्या मंदिराचं तुम्ही एकदा जरी दर्शन घेतलं तुम्हाला 12 ज्योतिर्लिंगाचं पुण्य एकाच जागेवर मिळतं. आता 16 सोमवाराचं व्रत कसं समजवलं तर पहिल्यांदा त्यांना सांगितलं की 16 सोमवाराचं व्रत का केलं जातं म्हणजे त्यांनी पहिल्यांदा सांगितलं की सर्वात प्रथम ज्यांना सौभाग्य पाहिजे असेल, सुख समृद्धी पाहिजे असेल, दुसरी गोष्ट घरात कुठली ना कुठली तरी नेगेटिव्हिटी आहे आणि सर्वात महत्वाच्या 2 गोष्टी, एकतर लग्न होत नसेल किंवा दुसरी गोष्ट संतती होत नसेल किंवा तिसरी गोष्ट माझं एखादं असा व्यक्ती जो खूप जवळचा आहे पण तो माझ्यापासून दुरावलेला आहे, तो लांब गेलेला आहे, तो व्यक्ती माझ्या आयुष्यात परत यावा. आज ते व्रत नित्यनियमाने दरवर्षी करतात अक्षरशः की नाही शिवशंकरांमुळे झालं. पुरुषांनी त्याच्यातून स्वतःहूनच नाकार घेतला पण पुरुषांनी उलट नुसतं एक दिवस जाऊन जल अर्पित करून शिवशंकर प्राप्त नाही होणार. कुठे ना कुठेतरी आपण सुद्धा अनुष्ठान करून व्रत केलं पाहिजे स्त्रियांसारखं. आणि हे मी सुरुवातच म्हटलंय, सुरुवातच एका पुरुषापासून झालेली आहे व्रताची. शिवशंकर असे देवता आहेत की तुम्ही अनएक्सपेक्टेड गोष्टी देतात ते तुम्हाला, तुम्ही विचारही केला नसेल त्या गोष्टी तुम्हाला ते देऊ शकतात. नमस्कार मंडळी, मी स्मिता शेवाळे. चारची कॉफी स्मिता बरोबर या इन्फॉर्मेटिव्ह गप्पा सत्रामध्ये पुन्हा एकदा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आहे. वेदमूर्ती गुरुजी कौस्तुभ जोशी आपल्याबरोबर आहेत. मागच्या वेळेला त्यांनी आपल्याला श्रावणात कुठले व्रत केले पाहिजेत या संदर्भात माहिती दिली. उपासना कशी करावी हे सुद्धा आपल्याला छान संदर्भासहित आपल्याला समजावून सांगितलेलं आहे. आजच्या एपिसोडमध्ये 16 सोमवार कसे करायचे, ते व्रत केल्याने त्याचे काय काय फायदे होतात या संदर्भातली संपूर्णतः माहिती देणार आहे. ज्यांना कोणाला श्रावणात 16 सोमवार सुरू करायचे असतील ते हा एपिसोड बघितल्यानंतर सुरू करू शकतात. तर आपण स्वागत करूया वेदमूर्ती गुरुजी कौस्तुभ जोशी यांचं. नमस्कार, मनापासून स्वागत तुमचं. आणि कमेंट्समध्ये आपल्याला लक्षात आलं की किती लोकांना या संदर्भात माहिती हवी होती आणि आता 16 सोमवारची सुद्धा आपण माहिती आजच्या या एपिसोडमध्ये देणार आहोत. पण सगळ्यात आधी मला हे जाणून घ्यायचं आहे की या 16 सोमवार व्रताचे फायदे कोणाकोणाला होतात आणि ते कसे होतात. तुमच्याकडे काही अशी उदाहरणं आहेत का आणि मुळात हे का करावं? सर्वात प्रथम तर आपण जाणून घेऊयात, आपण मागच्या एपिसोडमध्ये सांगितलं की श्रावणातला जो काही मास आहे तो किती महत्त्वाचा आहे. बरोबर. तर त्याच्यामध्ये येणारं सर्वात आधी महत्त्व म्हणजे आपण म्हणूयात ज्यांना संतती नाही आहे. एक अशीच मी एक नक्कीच मला या क्षणावर एक गोष्ट सांगायला आवडेल. आमच्या जवळचीच आहेत, भरपूर माझ्या नात्यामधलेच आहेत. त्यांना मूलच होत नव्हतं आणि मग त्यांनी एकदा नाही तर तब्बल 3 वेळा 16 सोमवारचं व्रत केलं. पहिल्यांदा त्यांना वाटलं होईल, दुसऱ्यांदाही वाटलं होईल, पण तिसऱ्यांदा जेव्हा झालं त्यानंतर खरोखर त्यांचं वय खूप निघून गेलेलं होतं. तरी सुद्धा शिवशंकरांच्या कृपेने त्यांनी व्रत केलं, सर्व काही झालं, म्हणजे व्यवस्थित व्रत सर्व काही करत आले. आणि त्याच्यामध्ये नेमकं त्यांना काय झालं, मासिक पाळीचा सारखा त्रास होऊ लागला. मासिक पाळीचा त्रास झाल्यानंतर त्यांनी मग पुढच्या शनिवारी घेतलं, म्हणजे आपलं सोमवारी घेतलं. एक सोमवार नाही होऊ शकला म्हणून स्किप करून पुढचा सोमवार घेतला. असं करून सुद्धा म्हणजे थोडासा खंड पण आला. पण तरी सुद्धा भगवंताची कृपा अशी की पहिल्यांदा जे मूल होतं ते येऊन त्यांचं म्हणजे आपण आधीच आपण म्हणू शकतो पोटातल्या पोटातच ते दुर्घटनेने मिस झालं. ज्या वेळेला त्यांना कन्या झाली, म्हणजे कन्या झाल्यानंतर जे पिता होते अत्यंत खुश झाले आणि कन्यारत्न त्यांना हवंच होतं, कन्यारत्न पाहिजेलच होतं. त्यामुळे ते पिता खूप खुश झाले. त्यांच्या पत्नींनी पण जी काही भक्ती केली होती त्याच्यानंतर त्यांनाही नंतर खूप आनंद व्हायला लागला की कन्यारत्न प्राप्त झालंय. कन्यारत्न प्राप्त झाल्यानंतर आता मी जेव्हा बघतो, म्हणजे मी सांगायला गेलं तर ती कन्या माझ्यासमोर जेव्हा येते तेव्हा किमान ती 2रीला का 3रीला आहे सध्या. ती खरोखरच गोड आहे भरपूर आणि ती चांगली स्तोत्र वगैरे पठण करते. तिचं जे तेज बघतो मी त्या कन्याचं प्रचंड वेगळं आहे. कारण एखाद्या साधनेतून प्राप्त झालेलं गोष्ट ही खरोखरच दैवी असतं. आणि मी बघतो म्हणजे खरं तर त्यांचं आणि मुलीचं वय मॅच होत नाही तसं, म्हणजे असं वाटून येत नाही पटकन की हे त्यांचीच मुलगी असेल. कारण माता पितांचं वय थोडंसं जास्ती आहे. त्यांना लेट मूल झाल्यामुळे तसं पटकन कळून येत नाही. पण ती मुलगी जी मी बघतो हसते खेळते, म्हणजे ती कोणात एकत्र जरी गेली तरी तिचा जी एक ऑरा जो आपण म्हणतो तिचा एकदम वेगळा आहे. म्हणजे माझ्या कधी कार्यालयात जरी आली किंवा घरी आली, म्हणजे ते सदैव येतच राहतात फॅमिलीतले असल्यामुळे, ती मुलगी आल्यानंतर तिचं जे बसल्यानंतर ती अशी बोलणं किंवा चालणं एकदम वेगळंच आहे, प्रचंड वेगळं. खरोखर साधनेतून काय प्राप्त होऊ शकतं तर मी ते समोरासमोर अनुभवलेलं आहे.
आणि शिवशंकरांचा अनुभव आणखीन चांगला सांगायला गेलो आपण 16 सोमवाराचा, तर 16 सोमवाराच्याच व्रतामध्येच सांगितलेलं स्वतः भगवतीने हे व्रत केलेलं आहे. आता भगवती म्हणजेच पार्वती मातेने. 16 सोमवाराचं व्रत आधीच खूप प्रचंड व्यवस्थित आणि एक शिस्तबद्ध व्रत आहे. असं नाही की केलं म्हणून केलं, असं केलं तसं केलं, हे केलं ते केलं, तसं नाही. व्यवस्थित शिस्तबद्धनी केलेलं व्रत आहे ते. सर्वात प्रथम आपण त्याच्या गोष्टीमध्येच गेलो, कथेमध्येच गेलो, तर आधी ते व्रत कोणी केलं होतं, ज्या वेळेला शिवशंकर आणि माता पार्वती हे दोघ जण सारीपाट खेळत होते. आता कुठं तर अमरावती नावाचं एक नगर होतं, वैभवशाली नगर होतं. कथेमध्ये आहे हे वर्णन. वैभवशाली अमरावती नावाचं एक चांगलं नगर होतं. त्या नगरामध्ये शिवशंकरांचं एक मंदिर होतं. शिवलिंग व्यवस्थित होतं, त्यात मस्त स्वयंभू शिवलिंग होतं ते. तिथं माता पार्वती आणि शिवशंकर सारीपाट खेळत होते. आता काही जणांना सारीपाट कळलं नाही तर आत्ताचा लुडो आपण म्हणू शकतो. तर सारीपाट खेळत होते. तर सारीपाट खेळताना झालं काय, तर तिथं माता पार्वती त्याच्यामध्ये हारल्या आणि त्या ऐकायलाच तयार नाही की माझी हार झालेली आहे. माता पार्वती प्रचंड क्रोधित झाल्या शिवशंकरांवर. आणि ज्या वेळेला क्रोधित झाल्यानंतर झालं काय, शिवशंकरांनी म्हणलं ठीक आहे, तुमचं असं म्हणणं असेल तर समोरून एक गुरव येत आहे. तर मग तिथून एक गुरव येत होता. तो गुरव रोज मंदिराची पूजा करायचे ते. खरं तर रोज त्यांना ते दिसले नाही आणि त्या दिवशी नेमके त्या दोघांचे दर्शन झाले. त्यांना गुरवांना जेव्हा समोर बघितलं त्यांनी जवळनंतर की साक्षात शिवशंकर आणि भगवती बसलेली आहेत, त्यावेळेला त्यांना स्वतःवर विश्वास नाही झाला आणि पहिल्यांदा त्यांनी साष्टांग दंडवत नमन केलं. त्यानंतर झालं असं की त्यांना विचारलं गेलं त्या गुरवाला माता पार्वतीकडून की मी हरली आहे का ते जिंकलेत सांगून द्या, सारीपाटाचा डाव बघून. त्यावेळेला सांगितलं नक्कीच माते आपण हरलेले आहात. मग माता क्रोधितून मातेने एक श्राप दिला की तुला कोड होऊन जाईल. अरे बापरे. आणि आपण मागच्या एपिसोडमध्ये पण महामृत्युंजयाचं सांगितलं होतं. तर आता ह्याच्यामध्ये लगेच त्यांना तिथं जागेवरच त्या एवढ्या मोठ्या गुरवाला, जो सेवा नित्य नियमाने रोज करतायत, चवळ्यावर करतायत अक्षरशः, जागेवर कोड झालं. शिवशंकरांनी बघितलं, त्यांनी शरणांगत गेले की शिवशंकरांना मातेने तर अशा श्राप देऊन माता निघून गेली, पण आता आपण काहीतरी करावं. तेव्हा सांगितलं की तुला लवकरच एक व्रत कळणार आहे, ते व्रत तू पालन कर. तुला कोणाच्या थ्रू कळणार आहे, एक व्यक्ती असेल ती तुला नक्कीच येऊन सांगेल. थोड्या दिवसांनी तो सेवा करत होते आणि नेमकंच त्याच्या 2 ते 3 दिवसामध्ये एक अप्सरा आली त्या मंदिरामध्ये. त्या मंदिराचं पण मी नाव खास करून घेईल, ते आजही अमरावतीमध्ये मंदिर आहे. त्याला अरुणेश्वर धाम म्हणून मंदिर आहे. त्या मंदिराचं वैशिष्ट्य असं आहे की ते मंदिर अंडरग्राऊंड आहे, म्हणजे थोडंसं गुहेत जाऊन मंदिर आहे. त्यामध्ये जाताना थोडंसं, आता पावसाळ्यात आपण बघितलं त्याचं पाणी वगैरे साचलेलं असतं, एकदम सुंदर मंदिर आहे. आणि त्या मंदिरावरती नैसर्गिकरित्या वरतून, म्हणजे आपण जे असं पाणी म्हणतो, वरतून येणारं जे काही शहाळ्यामधून किंवा आपण म्हणू शकतो जे छोट्या छोट्या दगडांमधून जे काही पाणी असतं ते ऑटोमॅटिकली शिवलिंगावर पडत राहतं सतत. आणि त्याच्या आजूबाजूला 22 छोटे छोटे शिवलिंग अजून आहेत आणि ते शिवलिंग स्वयंभू आहे. अरुणेश्वर धाम म्हणून आहे. आपण नक्कीच अमरावतीला आपण कधी गेलात तर जावं. आणि ह्याचं वर्णन शिवपुराणात पण आहे नेमकं. आणि भरपूर कमी जणांना हे माहिती आहे मंदिर. आणि ह्या मंदिराचं तुम्ही एकदा जरी दर्शन घेतलं, तुम्हाला 12 ज्योतिर्लिंगाचं पुण्य एकाच जागेवर मिळतं. एकाच जागेवर. म्हणजे आपण 12 ज्योतिर्लिंग म्हटलं तर एक वरती आहे काशी, तर खाली त्र्यंबकेश्वर, त्याच्या खाली रामेश्वर. मग ते खूप फिरावं लागतं. पण एकमेव शिवलिंग ज्याचं दर्शन घेतल्यानंतर तुम्हाला 12 ज्योतिर्लिंगाचं दर्शन मिळतं. ते असं शिवलिंग आहे. त्यामुळे मग त्या शिवलिंगाचं दर्शन करण्यासाठी स्वतः तिथं अप्सरा सुद्धा आल्या होत्या. मग जेव्हा त्या अप्सरा त्यातून आल्या होत्या त्यातून त्या अप्सरांनी त्यांना सांगितलं की मला अशी आज्ञा झालेली आहे इंद्रदेवांकडून की तुम्हाला एक व्रत सांगायचं आहे, ते 16 सोमवाराचं व्रत आहे. मग त्यांनी ते 16 सोमवारचं व्रत त्यांना समजवलं. आता 16 सोमवारचं व्रत कसं समजवलं, तर पहिल्यांदा त्यांना सांगितलं की 16 सोमवारचं व्रत का केलं जातं, का केलं जातं. म्हणजे त्यांनी पहिल्यांदा सांगितलं की सर्वात प्रथम ज्यांना सौभाग्य पाहिजे असेल, सुख समृद्धी पाहिजे असेल, दुसरी गोष्ट घरात कुठली ना कुठली तरी नेगेटिव्हिटी आहे, जे असे आपल्याला वाटते दडपणा, आपण जो म्हणतो दडपणा आहे, तो दडपणा जाण्यासाठी. आणि सर्वात महत्वाच्या 2 गोष्टी, एकतर लग्न होत नसेल किंवा दुसरी गोष्ट संतती होत नसेल, किंवा तिसरी गोष्ट माझं एखादं असा व्यक्ती जो खूप जवळचा आहे पण तो माझ्यापासून दुरावलेला आहे, तो लांब गेलेला आहे, तो व्यक्ती माझ्या आयुष्यात परत यावा. मग तो माझा मुलगा असेल, कारण माता पार्वतींनी हे व्रत केलं होतं, पुढं कहाणीमध्ये आहे. ह्या प्रकारच्या गोष्टीसाठी हे व्रत करावं.
प्रमुख 3 कारणं, एक तर लग्न होण्यासाठी, एक तर संतती प्राप्ती होण्यासाठी, आणि एक तर सर्वात प्रथम एखादा माझा इष्ट जो माझ्यापासून दुरावलेला आहे तो माझ्याकडे परत यावा, म्हणून हे व्रत नक्की करावं. आणि नक्कीच हे व्रत सुख समृद्धीसाठी भरपूर चांगलं आहे. आणि नक्कीच याचे भरपूर माझ्याकडे असे काही आहेत व्यक्ती ज्यांना माझा अनुभव आलेला आहे. आधी काहीतरी वेगळे होते, आता काहीतरी वेगळे आहेत. मी असं नाही म्हणणार की प्रचंड श्रीमंत झालेत, पण परिस्थिती जी चांगली आपण म्हणतो, किमान त्यांच्याकडे आजची परिस्थिती खूप छान आहे. एक टाइम असा होता त्या लोकांकडे की त्यांच्याकडे ते व्रत करणं एवढे आर्थिकदृष्ट्या ताकद नव्हती. आज ते व्रत नित्यनियमाने दरवर्षी करतात अक्षरशः. की नाही शिवशंकरांमुळे झालं, कारण नक्कीच शिवशंकरांचे व्रत केल्याने सोन्याची लंका मिळते कोणाला तरी, आणि कोणाला तरी अयोध्येचा राजा पण बनतो. त्यामुळे फल तर नक्कीच समोरासमोर पण भेटलेले आहेत. त्यांनी ते व्रत पहिल्यांदा समजून दिलं की का करावं. बरं. हे कारण समजल्यानंतर की सांगितलं की आरोग्य प्राप्तीसाठी सुद्धा महत्वाचं आहे. कारण शिवशंकर म्हटले आणि आरोग्य नाही म्हटलं तर नक्कीच आहे. कारण आता मी आरोग्यामध्ये पण म्हणेल की आरोग्यामध्ये सूर्यनारायण हे डॉक्टर आहेत. अध्यात्मामध्ये सूर्यनारायणाला डॉक्टर समजले गेलेले सर्वात मोठे, पण तसेच शिवशंकर सुद्धा एक सोबतीचेच आहेत ते. त्यामुळे ज्या वेळेला त्यांना ते कोडं झालं होतं, ते कोडं जाण्यासाठी त्यांना सांगितलं की तुम्ही 16 सोमवारचं व्रत करा. आणि मग ज्या वेळेला त्यांना सांगितलं हे 16 सोमवारचं व्रत केलं, त्यांचं अप्सरांचं ऐकून त्यांनी लगेचच दुसऱ्या दिवशीपासून सुरुवात केली. आणि नेमका शिवशंकरांच्या कृपेने सोमवारच दुसऱ्या दिवशी सुरुवात झाली. व्यवस्थित 16 सोमवार झाले. 16 सोमवारपर्यंत ते कोडं हळूहळू कमी होत गेलं. 16व्या सोमवारपर्यंत, 17व्या सोमवारपर्यंत, ज्या दिवशी उद्यापनाचा वेळ आली, म्हणजे 17वा सोमवार आला आणि उद्यापनाची वेळ आली, 17व्या सोमवारपर्यंत ते पूर्णपणे कोडं निघून गेलेलं होतं. आणि ते पूर्ण कोडं निघून गेल्यानंतर तिथं स्वतः माता पार्वती आल्या. माता पार्वती आल्यानंतर माता पार्वतींनी पहिल्यांदा त्यांनाच प्रश्न विचारला की आता हे जे काही झालेलं आहे, समजा तुमचं जे काही गेलेलं आहे कोडं, ते कोणामुळे गेलंय, असं कुठलं आपण व्रत केलं की ज्याच्यामुळे कोडं गेलं. त्यांनी सांगितलं की साक्षात अशा अप्सरांनी येऊन, ज्यांना स्वतः इंद्रांनीच आज्ञा केली, त्यांनी इंद्रांना शिवशंकरांनीच केली, कारण ते असे डायरेक्ट सांगितलं तर मग माता चिडतील. त्यामुळे एकामेकांच्या थ्रू शिवशंकरांनी, कारण त्यांना भक्त महत्वाचा आहे. याच्यामध्येच सांगायला गेलं तर जेव्हा माता पार्वतींनी शिवशंकरांना विचारलं होतं की तुमच्या हृदयामध्ये कोण आहे, मी वास करते का दुसरं कोण आहे, त्यावेळेला त्यांनी सांगितलं होतं माझे एक भक्त आहे. म्हणजे कोण? रावण आणि राम दोघेही वास करतात एकत्र. तर मग त्यांना भक्त जास्ती प्रिय आहेत शिवशंकरांना. मग त्यांनी कुठल्याही थ्रू त्यांना सांगितलं, त्यांना चांगल्या मार्गाला आणायला लावलं आणि व्रत समजून दिलं. मग ते व्रत केल्यानंतर माता पार्वती स्वतः चकित पडल्या की असं पण होऊ शकतं, सर्व मनोकामना पूर्ण होऊ शकतात का. कारण कुठलंही अनुष्ठान जेव्हा आपण एकदम नीट करतो, व्यवस्थित करतो, त्यावेळेला प्रत्येक मनोकामना पूर्ण होणे 100% आहे. त्यानंतर माता पार्वतीने हे व्रत केलं. आता माता पार्वतीने व्रत करायचं कारण काय, भगवतीने हे व्रत करण्याचं कारण काय. ऑलरेडी भगवतीकडे शिवशंकर शेजारी बसतात, गरजच नाही, 2 मिनिटात बोलू शकतात ते. पण त्याचं कारण असं होतं की कार्तिकेय स्वामी भांडण करून गेले होते आईशी, आणि ते जाम दुःख झालं की माझा मुलगा, मी जसं म्हटलं 3 कारणांसाठी. पहिलं कारण रोगराईचं झालं, सुखसमृद्धीचं पण झालं. आता तोच व्यक्ती सुखसमृद्धीने पावलेला आहे. म्हणजे जो आपण आता गुरव म्हटलो, ज्या गुरवाच्या बाबतीत आपण कोड्याचं म्हटलं, तो व्यक्ती आतापर्यंत सुखसमृद्धीला आलेला आहे. सुखसमृद्धी म्हणजे मी असं म्हणणार नाही लक्झरी लाईफस्टाईल, पण किमान अशा गोष्टी जे आपल्या पोटापाण्यापुरता तरी पैसे असतील. कधी कधी परिस्थिती खूपच दुरावलेली असते, मग त्यांची परिस्थिती सुधारली. माता पार्वतीने हे व्रत केलं व्यवस्थित, 16च्या 16 सोमवाराचे व्यवस्थित व्रत केलं. व्रत केल्यानंतर 17व्या सोमवारी काय झालं नेमकं, कार्तिकेय स्वामी स्वतः कैलाश पर्वतावर आले. आणि त्यांनी येऊन पहिल्यांदा कार्तिक स्वामींनी विचारलं, माते मी तुझ्यावर एवढा क्रोधित होऊन गेलो होतो आणि मी परत कसं काय आलो, माझंच मला कळत नाहीये, हे नेमकं घडलं काय. त्यावेळेला मातांनी सांगितलं की असं असं व्रत केलं म्हणून तू माझ्याकडे परत आलास. आणि मातेने पहिल्यांदा येताच आलिंगन केलं पुत्राला, कारण पहिला पुत्र आहे हा माझा. गणपती नक्कीच लाडका आहे, पण हाही पुत्र, कारण मातेला सगळे पुत्र समानच, पहिला पुत्र आहे. आणि आलिंगन केलं आणि एवढ्या दिवसातून भेटतो, कारण कार्तिकेय स्वामी सगळ्यांना माहिती असेल अत्यंत क्रोधिष्ठ भगवंत आहेत, खूप त्यांना क्रोध येतो पटकन. आणि आलिंगन केलं आणि त्यानंतर त्यांनाही ते व्रत समजून घेतलं, म्हणजे त्यांनी ते मातेकडून ते व्रत जाणून घेतलं की व्रत कसं करावं. आता आपल्याला कळावं कशासाठी करावं, आता कसं करावं हे आपण घेऊयात. कसं करावं तर जेव्हा माता पार्वतींनी समजवलं कार्तिकेय स्वामींना, कारण आता स्टार्टिंग या व्रताची पुरुषापासून झालेली आहे, पण पुरुषांनी केलं होतं. पण आता गैरसमज असं की फक्त स्त्रियांनीच करावं खूप आहे. मलाही तेच माहिती होतं, कारण आतापर्यंत सर्वांनाच माहिती की फक्त स्त्रियांनी करावं. मी म्हणेल घरातल्या पुरुषाचं कधी थोडंसं वेगळं जाईल, पण नक्कीच घरातल्या पुरुषांचं कसं असतं,
एखादा घरातली चावी जरी त्यांची हरवली तरी ते आधी विचारतात कुठे ठेवली, चावी कोणाची, पुरुषांची, विचारतात कोणाला, स्त्रीला. अशामुळे हळदी कुंकू असू द्या, देवाची भक्ती असू द्या, सगळ्या गोष्टी स्त्रियांनी करायच्या. तो असा गैरसमज झालाय मी म्हणेल. पुरुषांनी त्याच्यातून स्वतःहूनच नाकार घेतला, पण पुरुषांनी उलट नुसतं एक दिवस जाऊन जल अर्पित करून शिवशंकर प्राप्त नाही होणार. कुठे ना कुठेतरी आपण सुद्धा अनुष्ठान करून व्रत केलं पाहिजे स्त्रियांसारखं. आणि हे मी सुरुवातच म्हटलंय, सुरुवातच एका पुरुषापासून झालेली आहे व्रताची. आता त्यांना समजवलं तर कसं कसं करावं, काय काय नियम पालन करावे. म्हणजे जे पार्वतीने व्रत केलं होतं ते जे पुस्तकामध्ये मांडलेलं आहे आणि आपण जे वाचतोय तेच आता तुम्ही ते कशा पद्धतीनं करायचं हे सांगणार आहात ना? तेच कशा पद्धतीने करायचं. आता सर्वात प्रथम माता पार्वतींनी समजवलं की आपल्याला हे व्रत करताना, म्हणजे आपण हे जे काही व्रत करतोय ह्याच्यात 16 सोमवार पाहिजे आणि 17व्या सोमवारी आपल्याला या व्रताचं उद्यापन करायचंय. पहिल्या श्रावणातल्या सोमवारपासून याची सुरुवात होते. आता त्याच्यामध्येही 2 प्रकार आहेत. तुम्हाला जर का संतती प्राप्तीसाठी हे व्रत करायचंय तर ते वैशाख महिन्यामध्ये सुरू करावं. बरं. आणि जर का तुम्हाला हे व्रत विवाह पटकन व्हावा, मग ते पुरुष स्त्री कोणी असलं तरी चालेल, त्यांनी श्रावणातच चालू करावं. बरं. श्रावणात संकल्प घ्यावा व्यवस्थित. संकल्प घेऊन आपण ते व्रत पहिल्या सोमवारपासून सुरुवात करावं. व्रतामध्ये आपण व्यवस्थित सवळं वगैरे परिधान करूनच सगळं करावं. कारण आजकाल मी बघतो कशीही लोक जातात आणि कशीही करून येतात. व्रत आणि अनुष्ठान म्हटल्यानंतर नियम पहिला भाग आहे. कारण आपण व्रत घेतोय, संकल्प करतोय की मी आता हे व्रत करणार, निश्चय करतोय, तर आधी आपल्याला सवळं पालन करावं लागेल. सवलं पालन करूनच व्यवस्थित आपलं जे काही पूजेचं साहित्य असेल ते घ्यावं. पूजेच्या साहित्यामध्ये आपण म्हणूया तिथं षोडोपचार पूजा आहे. बरं. षोडोपचार पूजा व्यवस्थित आपल्याला त्याचे आजकाल व्रताची पुस्तकं मिळून जातात, 16 सोमवाराचे सहज अवेलेबल होऊन जातात. षोडोपचार पूजा म्हणजे काय ते आधी एक्सप्लेन करा. षोडोपचार पूजा म्हणजे आपण थोडक्यात सांगायला गेलं तर त्याच्यामध्ये सर्वच आलं. प्रत्येक देवाची आराधना आली. बरं. गणपतीची आली, पृथ्वीची आली. त्याच्यामध्ये तुम्हाला पोथीमध्ये जर का तुम्ही पोथी घेतलात तर त्याच्यामध्ये तुम्हाला व्यवस्थित समजवलेलंच असेल. बरोबर. एकदा जर का तुम्ही पोथी घेतलात तर पोथीमध्ये तुम्हाला व्यवस्थित समजवलेलं षोडोपचार पूजा कशी करावी किंवा पंचोपचार कशी करावी. बरं. 2 प्रकारच्या पूजा असतील, षोडोपचार आणि पंचोपचार. तुम्हाला ते एक थोडक्यात समजवतो. षोडोपचार म्हणजे 16 प्रकारचे गोष्टी देवाला आपण द्यावे, ऑफर करावे. बरं. पंचोपचार म्हणजे 5 प्रकारच्या गोष्टी ऑफर कराव्या. त्या गोष्टी थोड्याशा वेगवेगळ्या असतील. बरं. म्हणजे आता षोडोपचार मध्ये थोडंसं, आता मी समजा अभिषेकच म्हणतो, आता मी अभिषेक म्हटलं तर पंचामृतामध्ये 5 पदार्थ, दही, दूध, तूप, मध, साखर, ह्याच्यामध्ये झाला आपला अभिषेक. पण नंतर जर का आपण दुसरीकडे षोडोपचार मध्ये म्हटलं तर तिथं तसं नाहीये. षोडोपचार मध्ये भांग पण लागते, भस्म पण लागतं, नारळाचं पाणी पण लागतं, उसाचा रस पण लागतो, गुळाचं पाणी पण लागतं. षोडोपचार मध्ये पदार्थ जास्ती आहेत. तो व्यवस्थित पूजा आहे ती. आणि त्याच्यानंतर मग त्याला पांढरं वस्त्र शिवशंकरांना परिधान करावं लागतं. हार पांढऱ्या फुलांचा हार खास त्यांना परिधान करावा लागतो. तशी षोडोपचार. मी म्हणेन षोडोपचार आणि पंचोपचारामध्ये यथाशक्ती जी करता येईल करा. कारण ही व्रत काही जण घरात पण करतात. त्यामुळे घरात शिवलिंग असेल, मी मागच्या वेळेलाही म्हटलं नर्मदेश्वर असेल तर घरात केलेलं होतं, पण मी नक्कीच म्हणेन ते व्रत नक्कीच आपण जाऊन मंदिरात करावं. आता हे पूजेचं साहित्यामध्ये आपल्याला षोडोपचार किंवा पंचोपचार पूजा करायची आहे. पंचोपचारामध्ये लागणारे पदार्थ कुठले आहेत आपले, तर आपण थोडक्यात जाणून घेऊयात. नैवेद्य, तूप, आपलं दही, दूध, तूप, मध, साखर येतं नैवेद्यामध्ये. त्याच्या व्यतिरिक्त पंचामृत, धूप आणि दीप, आणि त्यानंतर तुमची पोथी, ती तुम्हाला मंदिरात घेऊन जायची आहे. तुम्ही व्यवस्थित सवळ्यात गेलात आणि ह्याच्यामध्ये नैवेद्यामध्ये आपण महत्वाचा जो आपण म्हटलो होतो मागच्या ह्याच्यामध्ये, महत्वाचा जो नैवेद्य आहे तो चूरम्याचा जो लाडू म्हणतो आपण, तो गुळ आणि तुपाने एकत्र केलेला, हा महत्वाचा नैवेद्य आहे. हे 3 लाडू घेऊन जायचे आहेत आपल्याला. आणि त्या 3 लाडूंमधून जसं आपण मागच्या ह्याच्यामध्ये सांगितलं, 3 लाडूंमधून पहिला जो लाडू असेल तो शिवशंकरांना, म्हणजे 3चा नैवेद्य दाखवायचा, पण त्या 3 मधून एक शिवशंकरांच्या शिवलिंगावर ठेवून यायचं आहे मंदिरामध्ये. उरलेल्या 2 मधून एक आपण भक्षण करायचं, म्हणजे स्वतः खायचं आहे, आणि एक गो ब्राह्मण किंवा गोमातेला किंवा ब्राह्मणाला शेवटचा उरलेला द्यायचा आहे. आणि त्यानंतर विधिवत ह्या नैवेद्यामध्ये मीठ बिलकुलही घेऊ नये. जेव्हा आपण शिवशंकरांना नैवेद्य दाखवू, इथं पण मी परत एकदा म्हणेल, शिवशंकरांचा उपवास नाहीये, आपला उपवास आहे. आपल्याला उपोषण करायचं. आणि हा उपोषण पण कसं आहे, हे उपोषण असं आहे की आपल्याला दिवसभर उपवास करायचा आहे. आणि तो संध्याकाळीचा जो काही, म्हणजे संध्याकाळी येईल, प्रदोष काळ झाला, ही पूजनही आपल्याला संध्याकाळच्या वेळेतच करायचं आहे. किमान सूर्यास्त झाल्यानंतर, किंवा आपण बघावा प्रदोष काळ कधी चालू होतोय. आजकाल ॲपच्या थ्रू
किंवा कॅलेंडरवर लिहिलेलं मिळून जातं प्रदोषकाळ किती वाजता चालू होतो. जे व्रत करतात त्यांना कळून येईल. किंवा सूर्यास्तानंतर, सोप्पं मी सांगू, सूर्यास्तानंतर बघायची पूजा करायची. सूर्यास्तानंतर आणि दिवसभर आपण निर्जलच राहावं, निर्जल व्यवस्थित आपण उपवास करावा. त्यानंतर हे व्रत करावं. संध्याकाळी जाऊन तुम्ही व्यवस्थित पूजन करावं. पोथी वाचावी. 16 सोमवाराची एक वेगळी पोथीच मिळते, त्याच्यामध्ये पूजा सहित सगळं काही सांगितलेलं असतं. आणि त्याच्यात कथा सुद्धा मराठीमध्ये असते. संस्कृत मध्ये नसेल तर ती कथा सुद्धा मराठीमध्ये आहे. मग ती मराठीतली कथाही वाचली तरी काही हरकत नाही. त्याच्यानंतर हे पूजन झाल्यानंतर, कथा पठण झाल्यानंतर, पहिल्यांदा आपलं जसं व्यवस्थित अभिषेक झाला, आपल्याला सगळं नैवेद्य वगैरे दाखवून झाला, त्यानंतर आपली कथा वाचन झाली, त्यानंतर आपल्याला 108 बिल्वपत्र अर्पित करायचे आहेत. ओके. आता 108 बिल्वपत्र अर्पित करताना मी एक गोष्ट नक्कीच इथं हायलाइट करेल की बिल्वपत्र सोमवारी तोडू नका. कारण भरपूर जण चला आता आठवलं म्हणून तोडायला निघून जातो आता आणि मी लगेच तोडून आणले, असं नका करू. आदल्या दिवशी विकत जरी घेत असेल तरी आदल्या दिवशी. अच्छा. हो, ते सुद्धा आदल्या दिवशी. कारण मग तोडले त्यांनी आज आहे का काल आहे हे तुम्हाला कुठं माहिती आहे. दोष तर लागणार आहे ना. त्यामुळे मग ते विकत जरी घ्यायचे असेल तरी आदल्या दिवशी मी तर म्हणेल सगळी पूजाची तयारी रविवारी करून ठेवायची आणि मग सोमवारी जायचं. किमान सगळी तयारी करून ठेवायची. मग तिथं गेल्यानंतर तुम्हाला मी मागच्या ह्याच्यामध्ये सुद्धा नामावली सांगितली होती. खरं तर पोथीमध्येच शेवटच्या पानावर नामावली आहे. तुम्ही कुठल्याही प्रकाशांची पोथी घ्या, त्याच्या पाठीमागं शिवशंकरांची नामावली आहेच. नामावली वाचून झाली त्याच्यानंतर तुम्हाला शिवस्तुती जी मराठीमध्ये आहे ती आपल्याला पठण करायची आहे. आणि नक्कीच या सर्व पूजेमध्ये पांढऱ्या फुलाचा वापर करायचा आहे. कुठल्याही प्रकारचे वेगळ्या प्रकारचे फुलं घ्यायचे नाही, पांढऱ्याच प्रकारचे फुलं भगवंताला अर्पित करायचे. आणि त्यावेळेला आपण कुठलं वस्त्र परिधान करावं? पांढरच ना? हो, पांढरच करावं, सर्वोत्तम पांढरच. नाही तर पुरुष असतील तर सवळं, स्त्री असतील तर पांढरच वस्त्र, पांढरी साडी असेल, पांढरे तुमचं काय कुर्ती वगैरे असेल ते चालेल, पांढरच करावं. आणि पुरुष असतील तर त्यांनी नक्कीच सवळं किंवा पांढरं जरी धारण केलं तरी चालेल, पण मग त्याच्यामध्ये चांबड्याचं समजा तुमच्याकडे बेल्ट असेल किंवा ते पाकिट असेल ते पूजेच्या वेळेला खिचत नसावं. ते फक्त एवढं लक्षात ठेवावं. मग शिवशंकरांची पूजा आणि आराधना करावी. आता आपण परत कथेकडे येऊया. कथेमध्ये कार्तिक स्वामींनी हे व्रत केलं. कार्तिक स्वामींनी हे पूर्ण 16 सोमवाराचं व्यवस्थित व्रत केलं. आणि त्यांचं करण्यापाठीमागचं कारण होतं, एक ब्राह्मण मित्र होता त्यांचा आणि तो त्यांना सोडून निघून गेला होता. म्हणजे त्यांच्या दोघांमध्ये एक वैर झालं होतं छोट्याशा कारणांवरनं आणि तो सोडून निघून गेला होता. मग त्यांना ते परत मैत्री करायची होती कारण त्यांचा तो खूप छान मित्र होता. आणि इथं ते भगवंत योनीमध्ये आणि हे मनुष्य योनीमध्ये हा पण एक खूप मोठा बदल आहे. तुम्ही बघाल म्हणजे एक देव मनुष्य प्राप्तीसाठी करतोय. मैत्री केवढी मोठी. एक देव आहे. आज तुम्ही कर्नाटक साईडला गेलात तर तुम्हाला माहिती असेल, कार्तिक स्वामींना प्रचंड मोठ्या प्रमाणात मानतात. म्हणजे जसं आपल्या इथं विठ्ठलाला जसं आपण मानतो त्याच प्रकारे कार्तिक स्वामींना मानतात. ते एवढे मोठे भगवंत कार्तिक स्वामी एका मनुष्य मित्रासाठी एवढे प्रयत्न करतात. त्यांनी 16 सोमवारचं व्रत केलं आणि खरोखर त्यांच्या समोर तो मित्र प्रकट झाला आणि तो आला, स्वतःहून आला. आणि त्यानंतर त्यांनी विचारलं 17व्या सोमवारी जेव्हा उद्यापन झालं, की उद्यापन झाल्यानंतर की तेव्हा त्यांनी विचारलं, तू कस काय आलास, कस काय आलास तू इथं, तुला नेमकं काय मनात आलं? तोही म्हटला, मलाही काय माहिती नव्हतं. मला एवढंच कळालं होतं की मला ह्या मार्गामधून नदीच्या किनारून जायचंय. मला असं स्वप्नात आलं होतं आणि मला इथून जायचं होतं आणि मी तसाच निघालो आणि निघाल्यानंतर नेमका मला तू भेटलास. म्हणजे सगळा योगायोग होता. त्यानंतर ते व्रत त्या ब्राह्मणानेही समजून घेतलं आणि त्या ब्राह्मणाने समजून घेतल्यानंतर त्यांची मनोकामना ही होती की मला हे व्रत करताना सर्वात प्रथम माझी पत्नी भेटावी. कारण जनरली तेव्हापासूनच ब्राह्मणांचं तेव्हापासून काहीतरी त्यांचं पटकन विवाह होत नव्हता. त्यावेळेला विवाह पटकन व्हावा म्हणून त्यांनी ते व्रत केलं. आता त्यांनी व्यवस्थित ते सगळं काही व्रत केलं. व्रत झाल्यानंतर 17व्या सोमवारी व्यवस्थित भटजींना बोलवून, गुरुजींना बोलवून घरात आता त्यांनी व्यवस्थित उद्यापन केलं. उद्यापन हे 17व्या सोमवारी असावं. म्हणजे तुमचे 16 सोमवार कंप्लीट झाले की 17व्या सोमवारी आपलं उद्यापन असावं. ते उद्यापन तुम्ही घरातही करू शकताय आणि देवळातही करू शकताय. उद्यापन करताना आपल्याला ते जे लाडूचा जो नैवेद्य म्हटलोय आपण, तो आपल्याला किमान 16 जोडप्यांना बोलवायचा आहे. म्हणजे 16 जोडपी म्हणजे ते आपल्या थोडक्यात आपण पकडूयात 16 प्रकारचे शिवशंकर, पार्वती, गौरी आणि शंकर, असे 16 प्रकारचे 16 जोडपी आपल्याला बोलवायचे आहेत. आणि त्यांना मंदिरात जर का आपल्याला जेवण देता आलं, अन्नदान करता आलं, तिथंही उत्तम आहे. किंवा आपल्याला घरी नेऊन त्यांना अन्नदान करायचंय, पण त्यांना अन्नदान
वस्त्र इत्यादी त्यांना प्रदान करायचं 17व्या सोमवारी. उद्यापन झाल्यानंतर उद्यापनामध्ये व्यवस्थित गुरुजी तुमच्याकडून रुद्र अभिषेक करून घेतील, व्यवस्थित लघु अभिषेक करून घेतील आणि त्यानंतर सगळं काही झालं, एकदा आरती वगैरे झाली त्यानंतर त्यांचं पूजन करावं, प्रत्येकाचे पाय वगैरे धुवावे प्रत्येक जोडपीचे. शिवगौरी असं समजून 16च्या 16 ह्यांना असं समजावं की हे 16च्या 16 सोमवारातील 16च्या 16 शिव आणि गौरी आहेत असं समजून व्यवस्थित त्यांचे पाय वगैरे धुवून घ्यावे. आणि त्यानंतर त्यांना काय आपल्या यथाशक्ती वस्त्रदान करता आलं तर वस्त्रदान करावं. ते पांढरच असावं नक्कीच, दोघांनाही देणारं वस्त्रदान करावं. त्यानंतर त्यांना जेवण वगैरे काही जे आपल्या यथाशक्ती अन्नदान करता येईल ती अन्नदान करावं. आणि अशा प्रकारे उद्यापन होतं. आता ह्या ब्राह्मणांनी तसंच उद्यापन केलं, त्यांचं व्रत झालं, उद्यापन केलं आणि त्यांचंही लवकरात लवकर लग्न जुळून आलं. आणि लग्न नुसतंच जुळून नाही आलं तर ते एका साम्राज्याचे राजा पण झाले. एक ब्राह्मण व्यक्ती साम्राज्याचा राजा झाले. इथं पण एक खूप मोठा पॉइंट आहे. आणि त्यांच्या पत्नींनी सुद्धा ते विचारलं की हे तुम्हाला सगळं कसं भेटलं, ते शिवशंकरांमुळे भेटलं. आता हिथंच आपण 16 सोमवाराच्या व्रतामध्ये आपण सांगायला गेलो तर आणखीन एक आहे, रावणाला जशी सोन्याची लंका भेटली ते पण इथं एक जोडच आहे. शिवशंकर असे देवता आहेत की तुम्ही अनएक्सपेक्टेड गोष्टी देतात ते तुम्हाला, तुम्ही विचारही केला नसेल त्या गोष्टी तुम्हाला ते देऊ शकतात, म्हणजे तुमच्या कल्पनेच्या परे. खरं तर त्यांची ही इच्छा नव्हती की त्यांनी राजा बनावं आणि त्यांना ते भेटावं, पण तरी सुद्धा भगवंताच्या कृपेने ते त्यांना भेटलं. म्हणजे काय तर हे व्रत वैभवही प्रदान करतं, सौभाग्यही प्रदान करतं, समृद्धीही प्रदान करतं. पण मी नक्की सांगेल समृद्धी प्रदान झाल्यानंतर नक्की एक गर्व न येऊ द्यावा. कथेमध्ये पण वर्णन आहे, खास करून वर्णन आहे की जेव्हा हे व्रत पूर्ण होतं काही जणांना खास करून एक असा गर्व येतो की मी हे व्रत केलंय, हा मीपणा येतो की मी हे व्रत झालेलं आहे, माझ्याकडून झालेलं आहे. हा मीपणा नसावा. माझ्याकडून सेवा झाली, झालं. आता ह्याच्यामध्ये पुरुष आणि स्त्री हे दोघांनीही व्रत केलंच पाहिजे. आता ह्याच्यामध्ये आणखीन एक महत्वाचा मुद्दा, सुतक किंवा मासिक पाळी. सुतक किंवा मासिक पाळी जर का येत असेल मध्ये, जर का स्त्रियांना सुतक किंवा जनरली मासिक पाळी हा खूप मोठा प्रॉब्लेम आहे स्त्रियांसाठी, तर तो सोमवार स्किप करावा आणि पुढचा सोमवार डायरेक्ट चालू करावा. त्याच्यामध्ये काहीही असं नाही की आता माझं एक मासिक पाळी आली तर आता मी परत एक पासून मोजते. म्हणजे समजा जर का माझे 4 झालेत, आता आपण मंथ एंड प्रमाणे पकडूयात स्त्रियांच्या मासिक पाळीचं, तर मग मंथ एंड प्रमाणे पकडलं तर 3 सोमवार होतील, पण मंथ एंड येईपर्यंत एक सोमवार स्किप होऊन जाईल. बरोबर. मग तसंच पकडावं की माझ्या महिन्यातून एक सोमवार होणार नाहीये, आधीच मनात पकडून ठेवा. बरोबर. म्हणजे मग ते 6 असं करत, म्हणजे जो 1 महिना जास्त होईल. खरं सांगायला गेलं 1 महिना जास्त होईल, नक्कीच हा पकडून जा. 45 एजची जर का त्याच्यावरची स्त्री असेल तर नक्कीच त्यांना हा त्रास होणार नाही. 45 एजच्या वरची असतील तर, त्यांच्या खालच्या असतील मग त्या कुमारिका, एकदमच कुमारिका किंवा आपण 14 वर्षाचा पण म्हणतो त्याही मुली करतात जनरली. त्या एक असं काही विवाह व्हावा म्हणून नाही, पण यथाशक्ती करतात की बस मला करायचंय, सुखसमृद्धीसाठी करायचंय, माझ्या आनंदासाठी करायचंय. त्या जरी करत असतील तरी आपण असं पकडावं की एक सोमवार माझा जाणार आहे. बरोबर. आणि आता ह्या व्रतामध्ये जर का आपल्याला सुतक सोयर असं आलं तर ते पूर्ण व्रतच खंडित झालं. म्हणजे त्या वर्षी आपण ते व्रत करू शकत नाही, पर्यायच नाहीये दुसरा. कारण की ते तुम्हाला परत दुसऱ्या वेळेला सुरुवात करावी लागेल. हा पण मी नक्की म्हणेल त्याच्यामध्ये जर का तुम्ही सुतक संपल्यानंतर सोमवारचं तुमची आराधना अनुष्ठान चालू ठेवत असाल, म्हणजे भलेही मी पुढच्या वर्षी करणारच आहे पण मी आत्ता चालू ठेवते आणि आत्ता व्यवस्थित करते अशा प्रकारे की मी आत्ता करते. आणि महत्वाचं म्हणजे या 16 सोमवाराच्या नैवेद्यामध्ये मीठ नसावा आणि कांदा लसूण कदापि नसावा. मी तर म्हणेल स्वामींचा नैवेद्य असू द्या किंवा कुठलाही नैवेद्य असू द्या, कुठल्याही भगवंताचा नैवेद्य असू द्या, लोक कांदा लसूण युज करतात. कांदा लसूण नसावा. कांदा लसूण बिलकुलही आपल्या नैवेद्यामध्ये नसावा आणि मीठही या नैवेद्यामध्ये नसावं. आणि मी तर नक्कीच सांगेल त्यातला त्यात ज्या वेळेला आपण 16 जोडप्यांना खाऊ घालणार आहोत त्यांना सांगून द्यावं की ह्या नैवेद्यामध्ये मीठ नसेल. त्यांना हवं असेल तर ते वरतून घेतील, हवा असेल तर तुम्हाला वरतून घेतील. पण जनरली आपण जेव्हा ते त्यानंतर भक्षण करणार आहोत, म्हणजे आपला उपोषण संपल्यानंतर आपण जो तो नैवेद्य दाखवणार आहोत, कारण जो दाखवलेला नैवेद्य तोच आपल्याला भक्षण करायचा आहे. बरोबर. जो मंदिरात दाखवलेला किंवा शिवशंकरांनी जो ऑफर केलेला आहे तोच आपल्याला भक्षण करायचा आहे. त्याच्यामध्ये मीठ नसणारच, ते मीठ नसलेलंच आपल्याला खायचंय. हे मुख्य आहे. त्याच्यामध्ये पांढरे फुलं, काही नियम आहेत. पांढरे फुलं, ते आपण चुरम्याचे जे लाडू म्हटले, जेवणामध्ये मीठ नसावं. आणि शेवटचं आपण म्हणायला गेलं तर सवळ्याचं व्यवस्थित पालन असावं. बरोबर. बाकी एक शिवशंकरांची पूजा कशी करावी हे सर्वांना ठाऊकच आहे आणि मी तरी आपण पंचामृताचं आणि धूप दीप हे सांगितलेलंच आहे. आपण कशा प्रकारे पंचामृत, षोडोपचार किंवा मग पंचोपचार अशा पद्धतीने ती पूजा करावी. पण आता सकाळी उठल्यानंतर स्नान करून
जे काय आहे ते वस्त्र परिधान करून आपण निर्जळ दिवसभर उपवास केला आणि संध्याकाळच्या वेळेला आपण ती पूजा केली. पूजा सुरू झाल्यानंतर आपण पंचोपचार किंवा षोडोपचार पद्धतीनं पूजा करायची आणि मग वाचन करायचं, बरोबर, पोथीचं. तर ती पोथी कुठली आहे? पोथी 16 सोमवार व्रत अशाच नावाने आहे. बरं, मी खास करून बरं झालं तुम्ही विचारलात, नक्कीच त्यांना कन्फ्युजन होणार नाही. हां, 16 सोमवार व्रत अशीच पोथी आहे. बरं, सरळ स्पष्ट त्याच्यावर लिहिलेलंच असेल 16 सोमवार व्रत. तुम्हाला ती पोथी कुठेही अवेलेबल होऊन जाईल पोथी. लिंक आपण लिंक कुठे देऊ शकतो का, म्हणजे येस, कुठे आपण available? डिस्क्रिप्शन मध्ये देऊ शकतो. हा, मग आपण ती लिंक प्रोव्हाइड करू शकतो आपण डिस्क्रिप्शन मध्ये. मी तुम्हाला एक ट्रस्टेड वेबसाईट मधून काढून देईल आणि तसं तुम्हाला पाठवून देईल मी. बरं, हरकत नाही. हा. सो ते वाचन करायचं. आणि ते साधारण किती वेळाचं वाचन असतं? किमान ती कथा जास्तीत जास्त मी सांगायला गेलं तर 10 ते 15 मिनिटाची कथा आहे. बरं. आणि त्यानंतर मग एक्स्ट्रा नामावली किंवा अजून शिवस्तुती ती शेवट वाचण्याची स्पीड आहे. कारण 16 दिवसामध्ये एखाद्या व्यक्तीला ते पाठही होऊन जाईल. बरोबर. खरं तर 4 सोमवार मध्येच पाठ होऊन जाईल, पण मग त्याच्यावर स्पीड वरती. पण एक नवीन आहे व्यक्ती, किमान त्याला वेळ हवा आहे, कारण स्त्री म्हटल्यानंतर संध्याकाळी त्यांचं जेवण वगैरे आलं, किमान त्यांनी 1 तासाचा वेळ साईडला काढून ठेवावा. मी तर म्हणेल सूर्यास्त आता आपण बघायला गेलो तर आता दक्षिणायन चालू होईल, त्यामुळे सूर्यास्त नक्कीच 6 वाजता होऊन गेलेलाच असेल. 6:30 वाजता सूर्यास्त झालेला असेल. कारण आता पावसाळ्यामध्ये आपण बघायला गेलो तर दिसणार नाही, पण त्यामुळे म्हणजे ढग आल्यामुळे दिसणार नाही, पण नक्कीच लवकर अंधार झाल्यामुळे नक्कीच 6:30चा अंधार असेल. इथून पुढं जोपर्यंत उत्तरायण चालू होत नाही दिवाळीपर्यंत मी म्हणेल. बरोबर. त्यामुळं काळजी नसावी. 6:30 वाजता सूर्यास्त झाला असं समजून 6:30 वाजता निघावं. 7:30 पर्यंत आपण पूजन करून घरी येऊ शकता. मंदिरातच केलेलं 100% चांगलं घरात करण्यापेक्षा. मंदिरातलं वातावरण चांगले आपण म्हणू शकतो, तिकडचं जेवढं चांगलं वाटणार आहे. कारण घरात तुम्ही पोथी वाचताय आणि कोणतरी ओरडतंय, कोणतरी काहीतरी वेगळंच बोलतंय, किंवा आई मला हे घेऊन दे, आई मला ते करून दे, मग ते मन लागणार नाही तुमचं. किंवा तुम्ही पोथी वाचता वाचता मध्येच असा विचार करताय, मग आता तो एक कुकर ठेवलाय मध्ये शिट्टी बंद काय, मग त्या व्रताचा काही अर्थच राहिला नाही. किंवा मुली जरी करतायत तरी मग त्यांच्या मनात चुकीचे विचार आहेत. किंवा मुलं करतायत, आता मला उद्या सकाळी जाऊन बॉसला हे सांगायचं आहे, किंवा उद्या मला कंपनीत असं काम करायचं, मग ते व्रताचा काही अर्थ नाही. एकाग्र चित्तेने व्यवस्थितच व्रत झालं पाहिजे. त्यामुळे मंदिर उत्तम. मंदिर उत्तम. पण आता दर सोमवारी मंदिरामध्ये एवढी गर्दी असते काही वेळेला, त्यावेळेला घरी करायलाही काही हरकत नाही. आणि हे केल्यानंतर आपण रात्री जेवणार नाही होत, दुसऱ्या दिवशी आपल्याला जेवायचं. नाही, रात्रीच जेवायचं. आपल्याला एकदा व्रत झालं ना, आपल्याला पूर्ण म्हणजे पूजन होईपर्यंत उपोषण राहायचंय. त्यानंतर व्रत झाल्यानंतर आपण तोच प्रसाद आपण भक्षण करायचा, तो नैवेद्य दाखवलेला आहे. बरोबर. तोच नैवेद्य दाखवून आपला उपवास संपला. करेक्ट. असा त्याच्यामध्ये गोडाचा नैवेद्य आपला चुरम्याचा लाडू आहे. कारण प्रत्येक उपवास तेव्हाच संपतो जेव्हा आपण काहीतरी गोड पदार्थ खातो. करेक्ट. चुरम्याच्या लाडूनी पण आपण उपवास, गोड पदार्थ असल्याशिवाय तो उपवास संपत नाही. मग तो लाडू आहे, तुम्ही तिथंच उपवास सोडला, मंदिरातच गोड पदार्थ खाऊन तिथंच उपवास संपला. कारण उपोषण म्हटलं की पाणी पण नाही प्यायचं. उपोषणाचा अर्थ असा असतो पाणी पण नाही प्यायचं. मग आता तुम्ही चुरम्याचा लाडू खाल्लात, त्यानंतर तुम्ही पाणी ऑटोमॅटिक प्याल. कारण शरीराची अशी क्रिया आहे की ज्या वेळेला तुम्ही एखादी वस्तू खाता की तुम्ही पाणी ऑटोमॅटिक पिता. बरोबर. तुम्ही पाणी पिऊन उपोषण सोडलं, शिवशंकरांच्या समोरच, त्यांच्या समोरच सगळं काही झालं, त्यांच्या समोरच व्रत सुटलं, त्यांच्या समक्षच झालं. शरणांगती सर्वोपरी त्यांच्या समोरच. तुम्ही सांगितल्याप्रमाणे हे व्रत कोणीही करू शकतं. लहान मुलींनी केलं तरी चालेल हे? किमान मी म्हणेल 15 वर्षाचे पुढचे. 15 वर्षाच्या पुढे जाणकार तरी असले पाहिजे, कारण की मग त्यांच्याकडून अपराध होणार आणि मग त्याचा दोष लागणार. अगदी बरोबर. त्यामुळे नकोच. किमान मुलं असू द्या किंवा मुली असू द्या, मुलं तर 15 वर्षाच्या पुढच्या या गोष्टींमध्ये इंटरेस्ट नाही ठेवणार. ठेवलं तर खूपच चांगलं आहे, पण मुली खूप शिवशंकरांच्या गोष्टी 16 सोमवारांमध्ये मी बघितलेलं आहे. कारण ऑफिसला पण काही असतात येणारे विचारणारे, गुरुजी कसं करायचं, कशा प्रकारे करायचं हे व्रत. मी कॉलेजच्या मुली 11वी 12वीतल्या, त्यांना त्या गोष्टीमध्ये खूप आवड आहे. तर मग किमान 10वीच्या पुढची जरी असतील, म्हणजे किमान 15 वर्षाची पुढची मुलगी असेल, तिनेच हे व्रत करावं. आणि हे फलदायी व्रत श्रावणामध्ये सुरू केलं, तुम्ही सांगितल्याप्रमाणे खूप छान मार्गदर्शन केलं. म्हणजे मला असं वाटतं की आता लोकांचा संभ्रम दूर झाला असेल, आणि या श्रावणामध्ये ज्यांना कोणाला 16 सोमवार सुरू करायचे असतील ते सुरू करू शकतात. संतती प्राप्तीसाठीचं मात्र जर तुम्हाला करायचं असेल तर ते वैशाख महिन्यात वैशाख महिन्यात सुरू करायचं आहे. पण लग्न जमत नाहीये
किंवा मनासारखा जोडीदार हवा आहे तर मात्र तुम्ही श्रावणामध्ये सुरू करू शकता. खूप छान माहिती सांगितली गुरुजी. धन्यवाद. अजूनही काही प्रश्न पडतील कदाचित, आपण शक्य तेवढं सांगण्याचा प्रयत्न केलाय, तर कमेंटमध्ये तुम्ही त्या प्रश्नांची उत्तरं द्या. नक्की, नक्की. मनापासून धन्यवाद. पुढच्या एपिसोडमध्ये मात्र शुक्र चांगला असणं पत्रिकेमध्ये हे कसं उत्तम आहे आणि त्यासाठी काय करायचं हे तुम्ही सांगणार आहात. हो नक्की. धन्यवाद.